नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेत 9 सप्टेंबरच्या भागात असं दाखवलं आहे की राकेशने हे ईश्वरीला एका कुठल्यातरी खराब हॉटेलमध्ये आणलेलं असतं आणि तेव्हाच त्या हॉटेलवर एक रेड पडते पोलिसांची आणि ते बदनाम हॉटेल असतं। तेव्हाच हे सगळं अर्णवला आधीच कळालेलं असतं की ईश्वरीला त्यांनी एका हॉटेलला नेलेलं आहे, कारण की ईश्वरीला बदनाम होऊन नाईलाज असतं, तिला त्याच्याशी लवकर लग्न करावं लागेल ह्या हेतूने त्याने तिला एका घाणेरड्या हॉटेलमध्ये नेलेलं असतं आणि तेव्हा राकेश तिला तिथे सोडून निघून गेलेला असतो आणि हे सगळं आता अर्णवला कळालेलं असतं। अर्णव त्या हॉटेलमध्ये येतो आणि ईश्वरीपाशी जातो आणि म्हणतो, तुला त्या राकेशनी बदनाम हॉटेलमध्ये आणलेलं आहे, या हॉटेलवर आज पोलिसांची रेड पडली आहे आणि तू जर अशीच इथून बाहेर गेली तर तुझी खूप जास्त बदनामी होईल। असं बोलल्यानंतर ईश्वरी त्याला प्रत्युत्तर करायला लागतो, तुम्ही इथे कशाला आलात, तुमचं इथं काय संबंध आहे। असं बोलल्यानंतर ईश्वरीला थोडं गरगरायला लागतं। गरगरल्यानंतर अर्णवला कळतं की हिला काहीतरी दिलेलं आहे। तेव्हा अर्णव त्याला विचारतो, त्या राकेशने तुला काही दिलं आहे का। तेव्हा ईश्वरीला आठवतं की राकेशने तिला की चहामध्ये काहीतरी मिक्स करून दिलेलं असतं। हे आठवल्यानंतर ईश्वरी एकदम शॉकच होऊन जाते की अर्णव जे सांगतोय राकेशबद्दल तसाच राकेश खरा आहे तर। असं बोलल्यानंतर आता अर्णवकडे वेळ नसतो। अर्णव म्हणतो, मी सिंदूर तुला तुझ्या इज्जतीची पडली आहे का, कारण की हे हॉटेल खराब आहे आणि आता माझ्याकडं काही दुसराही पर्याय नाही। अर्णव हा खिशातनं मंगळसूत्र काढतो आणि ईश्वरीच्या गळ्यात घालणार असतो आणि म्हणतो, माझ्याकडं आता दुसरा कुठलाच पर्याय नाही, मी तुला बदनाम होऊन नाही देऊ शकत, त्यामुळं मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय। असं बोलून ईश्वरी फक्त अर्णवकडे एकसारखे बघतच असते। अर्णव त्याच्या खिशातनं मंगळसूत्र काढून आता ईश्वरीच्या गळ्यात घालतो। ईश्वरी एकदम शॉक होऊन जाते। ईश्वरी थोडी आध्यात्मिक असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ती खऱ्या मानून बसणार का। तसंच अर्णवला तर ऑलरेडी ती आवडतेच। अर्णव त्याची बायको म्हणून एनी टाईम तो मी सिन्नरलाच बघत असतो, पण आता अर्णवच्या हातात कुठलाही पर्याय नसल्यामुळं डायरेक्ट तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो। ईश्वरी एकदम त्याच्याकडे बघतच राहते आणि आता काही का होईना पण ह्यांचं लग्न तर झालेलं असतं, कारण की मंगळसूत्र ही खूप मोठी गोष्ट असते आणि ते मंगळसूत्र त्याने मी सिंदूरच्या गळ्यात घातलेलं असतं आणि आता ते दोघंही बाहेरून पोलीस जोरजोरात दार ठोठवत असतात की दरवाजा उघडा, रेड पडली आहे। असं बोलल्यानंतर आता अर्णव दार उघडतो आणि ईश्वरीला बाहेर घेऊन येतो। बाहेर येऊन म्हणतो, ही माझी बायको आहे, मिस ईश्वरी अर्णव राजशिर्के। असं बोलल्यानंतर आता सगळेच जण शॉक होतात आणि ईश्वरी तर एकसारखी अर्णवकडेच बघत असते। आता एवढा मोठा स्कॅममधनं तिथं मीडिया हा पण अवेलेबल असते। आता मीडियापुढं त्या हॉटेलमध्ये अर्णवनी कबूल केलेलं असतं की माझी बायको आहे ती, तुम्ही काही बोलू शकत नाही। असं बोलल्यानंतर आता मीडियाचं पण तोंड बंद झालेलं असतं। आता हे सगळं जेव्हा घरच्यांना कळेल, जेव्हा राकेशला कळेल तेव्हा काय होईल आणि ईश्वरीच्या घरी कळेल तेव्हा काय होईल, हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।